काँग्रेसची घालमेल थांबेना, आदित्यच्या नकार घंटेनंतरही वडेट्टीवार आग्रही, म्हणाले विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे असल्यास हरकत नाही. आदित्य यांच्या खुलाशानंतर सामंतांचा ठाकरे गटाला चिमटा, आयत्या वेळेला उद्धव ठाकरे भलत्यालाच नेमतील ही भास्कर जाधव यांना भीती. तातडीनं विरोधी पक्ष नेतेपदाची निवड करा, संख्याबळाचा नियम कुठेही लागू होत नाही, नाना पटोले यांचा दावा. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ अजित पवारांचीही कबुली, राज्याची सध्या आर्थिक पातळीवर चणचण. आचारसंहितेच्यामुळे कालावधी वाढवण्यावर मर्यादा आल्यात, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी 1 आठवडा आणखी वाढवा, विरोधकांची मागणी. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूरमध्ये रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांचं मनोमिलन आणि हस्तांदोलन सुद्धा. चव्हाणांच्या सोबत कुठलाही वाद नसल्याचं निलेश राणे यांचं वक्तव्य. मनोज जरांगेंचं पुन्हा पुन्हा तेच ते, मारण्यासाठी धनंजय मुंडेंनी 2.5 कोटींची खंडणी दिली, जरांगेंच्या पालुपदामुळे मुंडे संतापले. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मतमोजणी दिवशीच ब गटाची होणार होती परीक्षा. नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीग समोर झुकली, वंदे मातरम बाबतच्या लोकसभेतल्या चर्चेत नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल. वंदे मातरम हे राष्ट्रगीत महात्मा गांधींनाही वाटायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्तानं लोकसभेमध्ये चर्चा, राहुल आणि सोनिया गांधी वंदे मातरमच्या कौतुकापासून दूर. शिवसेना मंत्र्यांची शिंदेंनी बोलवली नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक, एकनाथ शिंदेंच्या नागपुरातल्या सरकारी निवासस्थानी मंत्री आणि आमदारांचं मंथन. मवियाचे नेते विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची मंगळवारी घेणार भेट, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेता पद का रिकामं, मवियाचा सवाल. मेळघाटेतल आदिवासी आणि शेतकऱ्यांची पदयात्रा, नागपूर अधिवेशनावर धडक मारणार, मका पिकाला 2400 रुपये हमीभाव देण्याची मागणी. अभिनेता सयाजी शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणावर दोघांमध्ये सांगोपांग चर्चा. बांगलादेशात कांदा निर्यातीला मिळाली परवानगी, येवला लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतोय 1000 रुपयापर्यंतचा क्विंटलला भाव. धुळ्यात बिबट्यांचा मुक्त संचार, बिबट्यांच्या दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्यामध्ये 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी 15 वर्षाचा असल्याची माहिती समोर. पालघरमध्ये कायद्याचा रक्षकच झाला भक्षक, पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेवर केला लैंगिक अत्याचार. मंत्री संजय शिरसाट यांनी नागपुरातील वसतिगृहावर मारला छापा, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांच्या बाबत अधिकाऱ्यांची केली कान उघाडणी. कोल्हापुरातील कृषी प्रदर्शनामध्ये फ्री स्टाईल हाणामारी, किरकोळ वादाचं हाणामारीत झालं रूपांतर. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आयोजित, बेळगावात मात्र नेत्यांना यायला प्रवेशबंदी, कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात आंदोलन.
ठाकरे गटाच्या बैठकीला आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन, अनिल परब आणि भास्कर जाधवही राहणार उपस्थित. सोमवारीही इंडिगोकडून घोळ सुरू. जवळपास 400 उड्डाणं सोमवारी सुद्धा इंडिगोकडून रद्द. इंडिगोच्या घोळात न्यायालयाचा हस्तक्षेप नाहीच. लोक होरपाळत असताना सर्वोच्च न्यायालयानं चेंडू ढकलला मोदी सरकारच्या दारात.